कीर्तनकाराचा खरा चेहरा उघड. पारनेरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा आरोप. कीर्तनकाराच्या विरोधात गंभीर गुन्हा. विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप. आरोपीला अटक. परिसरात संतापाचे वातावरण. कठोर कारवाईची मागणी. संस्कार आणि अध्यात्माच्या नावाखाली समाजात स्थान मिळवणाऱ्या व्यक्तींकडूनच जर विश्वासघात झाला तर तो फक्त एक विश्वासघात राहत नाही, तर तो संपूर्ण समाजाला सावध करणारा इशारा ठरतो. अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे ओळखीचा आणि विश्वासातील व्यक्तीच अल्पवयीन मुलीच्या आयुष्यात भीती आणि वेदना निर्माण करत असल्याचा गंभीर आरोप आहे. मी गोष्ट करते अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रसिद्ध कीर्तनकार आणि या प्रकरणातील आरोपी यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ. हा माणूस वारकरी शिक्षण संस्थेशी संबंधित असून समाजात कीर्तनकार म्हणून ओळखला जात होता. मात्र त्याने 17 वर्षीय मुलीवर 2021 पासून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही घटना केवळ संतापजनक नाही, तर प्रत्येक कुटुंबाने जागरूक राहण्याची गरज अधोरेखित करणारी ठरली आहे. नेमकं काय घडलंय, हा प्रकार इतक्या काळ कसा सुरू राहिला आणि तो उघडकीस कसा आला, पाहूया सविस्तर. कीर्तनाच्या माध्यमातून समाजात ओळख निर्माण केलेल्या श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ, वय वर्ष 38, याने 17 वर्षीय मुलीवर मागील 5 वर्षांपासून म्हणजेच 2021 पासून वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पीडित मुलगी इयत्ता 8वीत असताना हा प्रकार सुरू झाला होता. आरोपी हा पीडितेच्या शेजारी राहत होता आणि तिचा भाऊ त्याच्याच संस्थेत कार्यरत असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये जवळीक होती. याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने मुलगी घरी एकटी असताना किंवा स्वतःच्या घरी कोणी नसताना तिच्यावर जबरदस्ती केली. पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास आरोपी तिला कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्या देत असे. मी आधीही गंभीर गुन्हे केले आहेत, कुणाला काही सांगितले तर तुझ्या कुटुंबाला संपवीन, अशा धमक्यांमुळे पीडिता भीतीपोटी दीर्घकाळ गप्प राहिली आणि गेली 5 वर्षे हा छळ सहन करत राहिली. या प्रकरणात 10 मार्च 2026 रोजी घडलेली घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. आरोपीने पीडितेला फोन करून घरी बोलवले. तिने जाण्यास नकार दिला असता कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली. भीतीपोटी ती आरोपीच्या घरी गेल्यावर त्याने उशिरा आल्याच्या कारणावरून तिला बांबूने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याने स्वयंपाकघरातील लोखंडी पकड गॅसवर गरम करून तिच्या अंगावर चटके दिले आणि त्यानंतर पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. या अमानुष प्रकारामुळे पीडितेची प्रकृती गंभीर बिघडली आणि तिला चालणेही कठीण झाले. 14 मार्च रोजी पीडितेचा भाऊ घरी आल्यानंतर तिची अवस्था पाहून त्याला संशय आला. त्याने तिला विश्वासात घेतले असता पीडितेने गेल्या 5 वर्षांपासून सहन केलेल्या अत्याचारांची संपूर्ण माहिती दिली. यानंतर भावाने तत्काळ पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून 15 मार्च रोजी पहाटे आरोपीला अटक केली. आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आलाय. न्यायालयाने आरोपीला 20 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनंतर ढवळीपुरी गावासह संपूर्ण परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झालंय. गावकऱ्यांनी आरोपीच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून निषेध नोंदवला, तसेच प्रतिकात्मक दहन करण्याचा निर्णय घेत गाव बंदची हाक दिली. सरपंच नंदा गावडे यांनीही नागरिकांच्या भावना व्यक्त करत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान आरोपीचे वैयक्तिक आयुष्यही वादग्रस्त असल्याचं समोर आलंय. एक पत्नी त्याला सोडून गेली असून दुसरी पत्नी सध्या गरोदर आहे. यापूर्वीही त्याच्यावर काही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. कीर्तनाच्या माध्यमातून त्याने मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू असून त्या संपत्तीच्या स्रोतांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या संपूर्ण घटनेमुळे समाजात विश्वासाच्या नात्यांबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे. धर्म आणि अध्यात्माच्या नावाखाली अशा प्रकारचे गुन्हे घडत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. आता या प्रकरणात पुढील तपासातून आणखी काय समोर येते आणि आरोपीवर कितपत कठोर कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने नववर्षाची सुरुवात होत असताना समाजात आशा आणि नव्या सुरुवातीचे वातावरण असते. मात्र अशा धक्कादायक घटनांमुळे अनेक गंभीर प्रश्न समोर उभे राहतात. नव्या वर्षात किमान अशा प्रकारांना आळा बसेल का, समाजात अधिक जागरूकता येईल का आणि अशा गुन्ह्यांविरोधात कठोर पावले उचलली जातील का, हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.